बुलढाणा शहरातील नागरी समस्या लवकर सोडवा अन्यथा मोठा आंदोलन उभा करू। काँग्रेसने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन। काही महिन्यापूर्वी बुलढाणा शहरातील साफसफाईचा ठेका कुमोदिनी रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेड वाशिम या संस्थेला प्रतिमाह 23 ते 26 लाख रुपये प्रमाणे देण्यात आलेला आहे। तरीही शहरातील साफसफाईकडे दुर्लक्ष होत असून प्रत्येक प्रभागात घाणीचे साम्राज्य दिसत आहे। यासोबतच गेल्या 1.5 वर्षापूर्वी बुलढाणा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने जल जीवन मिशन अंतर्गत जवळपास 52 कोटी रुपये इतका नवीन पाईपलाईनचा कंत्राट अतुल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या संस्थेला देण्यात आला असून नवीन पाईपलाईन टाकून नागरिकांना नळ कनेक्शन जोडले जात आहे। परंतु प्रभाग क्रमांक 2, 3 व 4 मध्ये या संस्थेने नवीन पाईपलाईन टाकताना रस्त्यांची जे खोदकामे केलेली आहे ती आज राहदारीस अडथळा निर्माण करीत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। खोदलेले खड्डे बुजविण्यात आलेले नाही, त्यामुळे पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचत आहे। यासोबतच इतर नागरी समस्यांचा निराकरण 7 दिवसाच्या आत झाला नाही तर लोकशाही मार्गाने नगरपालिका प्रशासनाविरोधात मोठा आंदोलन उभा करू असा इशारा बुलढाणा शहर काँग्रेसच्या वतीने निवेदनात देण्यात आला आहे। आज 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास काँग्रेस शहर अध्यक्ष दत्ता काकस, माजी नगरसेवक जाकीर कुरेशी, बबलू कुरेशी, अमीन टेलर यांनी बुलढाणा नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे। या जगातली सर्वात अद्भुत नगरपालिका जर असेल तर ही बुलढाणा नगर परिषद। या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची समस्या आहे। समस्येच्या व्यतिरिक्त या नगरपालिकेत समाधान हा विषयच नाही आहे। गेल्या कित्येक दिवसापासून प्रत्येक व्यक्ती साफसफाईच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, जन्म नोंदीच्या बाबतीत असेल, बांधकाम परवानगीच्या बाबतीत असेल, कुठल्याही बाबतीत या ठिकाणी फक्त अडचणीच निर्माण झालेल्या आहे आणि समस्या निर्माण झालेल्या आहे। आज या ठिकाणी आम्ही माननीय मुख्याधिकारी यांना हे निवेदन दिलेलं आहे की प्रभाग क्रमांक 2, 3, 4 तसेच इतर प्रभागामध्ये कुठल्याच प्रकारची साफसफाई होत नाही। आजा मेला आणि नातू झाला या नगरपालिकेला ही म्हण अशी म्हणायला योग्य ठरते की 2-3 महिन्या अगोदर खूप मोठा आगाजा झाला की ठेकेदार बदलला आणि त्या अनुषंगाने नवीन ठेकेदार नवीन काम करेल, परंतु या ठिकाणी असं काहीच झालं नाही। फक्त मागच्या दरवाजाने तोच ठेकेदार आणि तोच जो घाण घालणारा ठेकेदार आहे त्यांनीच ते कार्यक्रम सुरू केलेला आहे। नगरपालिका त्यांना सहकार्य करत आहे। या ठिकाणी म्हणजे आमच्या बुलढाणाकरांचं दळबद्री नशीब झालेलं आहे की या ठिकाणी प्रशासक बसलेला आहे। आता हा प्रशासकच ठेकेदार आहे का, एक असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर आम्ही प्रशासनाला आता निवेदन दिलं, गेल्या 8 दिवसाच्या आतमध्ये जर त्यांनी कुठल्याच प्रकारचं जर काम नाही केलं तर या ठिकाणी आम्ही एक मोठं आंदोलन उभं करणार आहे। काय समस्यांचं निवेदन दिलेलं आहे? समस्या अशी आहे की साफसफाईच्या बाबतीत समस्या आहे। साफसफाई होत नाही। नगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी लावलेले आहे। ज्या ठिकाणी पाईपलाईनसाठी रस्ते खोदून ठेवलेले त्याच्या चाकोऱ्या पडल्या, त्याच्यामध्ये 10-10, 12-12 दिवस पाणी असतं। पाणीचा निचरा होतो, त्या निचरा तो त्या पाईपलाईनमध्ये होतो आणि लोकांना परत ते नळाद्वारे पाणी येतं आणि ते पाणी प्यावं लागतं लहान लहान मुलांना, लोकांना, नागरिकांना। त्यामुळे एक आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहे। तर जर यांनी हे 8 दिवसाच्या आत जर नाही केलं तर आम्ही एक मोठं जनआंदोलन या ठिकाणी उभं करणार। आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी नगर परिषद बुलढाणा यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनात आमचे प्रमुख मागण्या अशी आहे की साफसफाई पूर्ण शहरात होत नाही, पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे पूर्ण शहरात नागरिक त्रस्त झालेले आहेत। आणि आज आम्ही काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमचे दत्ता काकास, माजी नगरसेवक बबलू कुरेशी, अमीन भाई यांनी सगळ्यांनी मिळून एक निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांसोबत चर्चा झाली। आता साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे, पण आता ते आश्वासनाचं काय होते ते आता पुढच्या 2-4 दिवसात कळेल।